ह्याच्यामध्ये आपण याच्याबद्दल चर्चा करणार. आता जर आपण बघितलं तर क्रिमिनल डिफेन्स घेताना सगळ्यात पहिल्यांदा वकिलाला काय आवश्यक आहे, तर तुम्हाला तुमच्या केसच्या संपूर्ण फॅक्ट्स ह्या पूर्णपणे अवगत असल्या पाहिजेत. म्हणजे तुम्ही तुमच्या केसचे मास्टर असले पाहिजे, केसच्या फॅक्ट्सचे. त्या फॅक्ट्स आणि अस्तित्वात असलेला लॉ ह्याचं तुम्हाला व्यवस्थित ज्यांना सांगड घालता येते त्यांना आपल्या पक्षकारासाठी नक्कीच चांगलं काम करता येतं, त्यांना तुमच्या इच्छित निर्णयापर्यंत पोचवता येईल. तर आता ह्या फॅक्ट्स तुम्हाला एकदाच लक्षात आल्यानंतर बरेचदा असं होतं की काही ज्युनियर वकील असतात, काही मंडळी वकील असतात, असे बघायला मिळतं आपण की त्यांना कुठल्याही प्रकारचा एम न घेता केस चालवायची, म्हणून मला केस मिळाली आता मला चालवायची, मग प्रत्येक गोष्ट होला नाही, नाहीला हो असं करत 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 पुढे जाण्याचं काही लोकांकडनं चूक होते आणि मग ती त्या चुकीची शिक्षा आपल्या पक्षकाराला होते. असं होऊ नये यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फॅक्ट्स आणि त्या फॅक्ट्सला लागू होणारा लॉ हा आपल्याला पहिल्यांदा माहिती पाहिजे. आता मी जसं जसं ज्या ज्या सिनियर मंडळींकडनं केसेस चालवायला शिकलो, ज्यांच्याबरोबर केसेस चालवल्या, त्याच्यामधले अनेक पुण्यामधले दिग्गज वकील होते, तर त्यांची पद्धत अशी असायची, त्याच्यातनं आपल्याला शिकायला असं मिळतं की त्यांची पद्धत अशी असायची, चार्जशीट कोणतीही चार्जशीट आपल्याकडे आली त्या चार्जशीटचं पूर्ण अभ्यास झाला पाहिजे, त्याचं अवलोकन झालं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉबेबल त्याच्यासाठी डिफेन्स 4-5 डिफेन्स तुम्हाला प्रॉबेबल पाहिजे. आपण या डिफेन्सनी जर गेलो, एखाद्या एक्स डिफेन्स तुम्ही ठरवला, त्या डिफेन्स या मार्गाने आपण जात असू तर समोरची बाजू आपल्याला विरोध कसा करू शकते, हा डिफेन्स कसा खोटा ठरू शकते, या बाजूने विचार करणं गरजेचं आहे. आता तुमचा एकदा डिफेन्स तुम्ही काय घ्यायचं हे 2-3 वेगवेगळ्या प्रकारचे अल्टरनेटिव्ह डिफेन्स तुम्ही ठरवले, त्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा केस सुरू होण्याच्या आधी प्री ट्रायल प्रिपरेशन त्याला म्हणतात, त्यावेळेस जर आपण त्या संदर्भात तुमचा डिफेन्स तुम्ही काय घेतलेला आहे त्या डिफेन्सच्या बाबतीतल्या जर आपल्याला काही केस लॉ काढता आल्या, काही अशा प्रकारच्या केसेस दुसऱ्या जुन्या चाललेल्या असतील त्या केसेस तुम्हाला शोधता आल्या आपल्याला, तर त्या केसेसचा, त्या केस लॉसचा आपल्याला आपल्या डिफेन्स घेण्यामध्ये नक्की वापर होतो. आता डिफेन्स घेणं म्हणजे काय, तर डिफेन्सचे प्रामुख्याने, आता मी आपल्याला सेक्शन्स वगैरे, आपण सगळे वकीलच आहात त्यामुळे मी आपल्याला असं फार सेक्शन डेफिनेशन ह्याच्यामध्ये नेत नाही, तर ब्रॉडली आपण बघावं डिफेन्स म्हणजे काय. तर डिफेन्सचे शक्यतो 2 मुख्य प्रकार आहेत. डिफेन्स म्हणजे एक स्टॅट्युटरी डिफेन्स आणि दुसरा स्टॅट्युटरी डिफेन्स म्हणजे आपण IPC जर बघितलं तर IPCचा चॅप्टर 4 होता, चॅप्टर 3 होता, जनरल एक्सेप्शन्स, सेक्शन 76 ते सेक्शन 106 पर्यंत, आणि तो आता इकडे 4 झालेले आहे BNS मध्ये. तर आता मोरॉरलेस सिमिलर आहे, त्याच्यामध्ये काही फारसा काही फरक झालेला नाही आहे. तर हा स्टॅट्युटरी डिफेन्स, तर आपल्याला आमचे सर होते शिवदे सरांचं तुम्ही नाव ऐकलं असेल, श्रीकांत शिवदे सर, आम्हाला ते IPC शिकवायचे. तर त्यांचं एक वाक्य नेहमी लेक्चरमध्ये आमच्या असायचं की ज्या वकिलाला हा चॅप्टरवरती ज्याची मास्टरी आहे तोच सगळ्यात उत्तम क्रिमिनल लॉयर बनू शकतो. त्याच्यामुळे सेक्शन 76 ते 106 हे सेक्शन्स इतके महत्त्वाचे आहेत. या चॅप्टरचे परत 2 महत्त्वाचे पार्ट पडतात. एक्सक्युजेबल डिफेन्स, एखादं जे काम आहे ते एक्सक्यूज करता येण्यासारखी परिस्थिती आहे का, कायदा त्याला एक्सक्यूज करतो का, एक्सक्युजेबल डिफेन्स. आणि दुसरा आहे म्हणजे सेक्शन जर आपण बघितला तर सेक्शन 84 सगळ्यात शॉर्टमध्ये सांगतो. सेक्शन 84 म्हणजे इन्सॅनिटी. तर इन्सॅनिटीचं डेफिनेशनची सुरुवातच अशी होते, नथिंग इज अन ऑफेन्स इफ कमिटेड बाय पर्सन ऑफ अनसाउंड माइंड. तर हा एक्सक्युजेबल डिफेन्स आहे का आणि जस्टिफायबल डिफेन्स आहे का, दुसरी कॅटेगरी त्याची आहे जस्टिफायबल डिफेन्स. तर जस्टिफायबल डिफेन्स म्हणजे काय, तर सगळ्यात त्याचं महत्त्वाचं उत्तम उदाहरण म्हणजे राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स, की एखाद्याला मारणं, एखाद्याला हानी करणं, एखाद्याला इजा पोचवणं हा कायद्याने गुन्हाच आहे. हा गुन्हा जरी असला तरी एखाद्याला एक्सक्यूज मिळते का, तर तो एक्सक्युजेबल डिफेन्स. तर मग राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्सचा जर पार्ट बघितला तर तो एक्सक्युजेबल डिफेन्स आहे. म्हणजे तुमच्याकडनं कृत्य झालेलं आहे, समोरच्या व्यक्तीला इजा झालेली आहे, हानी झालेली आहे, त्याचा जीवही गेलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कोर्ट त्याचा डिफेन्स ॲक्सेप्ट करून त्याला सोडू शकतो. आता IPCचा आपण जर सेक्शन 6 बघितला
तर IPCचं सेक्शन 6 या सेक्शन आज म्हणजे मला अशी खात्री आहे की कुणालाच माहीत नव्हतं आहे, मला सुद्धा माहीत नव्हतं. मी एक इन्सॅनिटीची केस पुण्यामध्ये असताना एक चालवत होतो. ती इन्सॅनिटीची केस चालवत असताना सेक्शन 6चा वाचण्याचा योग आला. तर सेक्शन 6 असं सांगतो की IPC मधले जेवढे काही ऑफेन्सेस दिलेले आहेत ते सर्व ऑफेन्स ऑटोमॅटिकली तुम्ही ह्या जनरल एक्सेप्शनच्या चॅप्टर बरोबर वाचायचे. म्हणजे तो मला मारतोय, मी त्याला मारलं, त्याच्यात त्याचा खून झाला, तर 302 किंवा 299 300 ह्या डेफिनेशनमध्ये तुम्हाला असं करायचं नाही की जर राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स एक्सरसाइज केला तर मर्डर होणार नाही, असं कुठं म्हणायची गरज नाही. जर एखाद्या वेड्या व्यक्तीने खून केला, एखादं क्रिमिनल ॲक्ट केली तर तो गुन्हा होणार नाही असं प्रत्येक सेक्शनमध्ये लिहिण्याची गरज नाही. त्याच्यासाठी तो सेक्शन 6 आहे. कोणताही ऑफेन्स IPC मधला हा ऑफेन्स हा सेक्शन 6 आणि जनरल एक्सेप्शनचा चॅप्टर ह्याच्या साह्याने तो वाचायचा आहे. ह्याचा अर्थ काय आहे की आपण ज्यावेळेस तयारी करतो, कुठलीही केस आपल्याकडे आली, केसची तयारी करताना सगळ्यात पहिल्यांदा काय पाहणे की आपल्या केसच्या ज्या काही फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स, ती केस कुठल्याही प्रकारे जनरल एक्सेप्शनमध्ये बसते का हे आपल्याला बघायचं. हे बघताना आपल्याला त्यासाठी आपल्याला लॉ माहिती पाहिजे. आता हा जनरल एक्सेप्शन, आता एक आमच्याकडे एक केस होती, तीच मी इन्सॅनिटीची जी केस सांगत होतो, त्याच्यात अशी केस होती. आत्ता गाजलेली बॉम्बे हायकोर्टाने त्याला हे केलं. IIT मधनं पासआउट झालेला इंजिनियर होता. ते होते साऊथ इंडियन, चेन्नईवरून तो इकडे पुण्यामध्ये कामाला आलेला होता. आणि तो साऊथ इंडियन व्यक्ती, तो इंजिनियर IIT पासआउट इथल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पदावर कामाला होता. एक दिवशी सहज त्याला भेटायला त्याचे वडील चेन्नईवरून आले. वडील आल्यानंतर दोघांनी एकत्र जेवण केलं. दोघंच होते घरामध्ये, दोघांनी एकत्र जेवण केलं. ग्राउंड फ्लोअरला त्यांचा फ्लॅट होता. एकत्र जेवण केल्यानंतर ते गप्पा मारत बसले होते. हा किचनमध्ये पाणी प्यायला म्हणून आत गेला. येताना चाकू घेऊन आला. वडील बसलेले होते. बसल्या जागी त्यांनी वडिलांच्या इथं चाकू घुसवला. वडील आहे त्या जागेवरती तसेच कोलॅप्स झाले, वारले. अशी केस. त्यानंतर त्याचे फॅक्ट्स अशा की तो घराच्या बाहेर आला, त्याचं अंग रक्ताने माखलेलं होतं, घराच्या बाहेर आला आणि मैंने मेरे बाप को मार दिया, मैंने मेरे बाप को मार दिया असं ओरडत होता. शेजारच्या 4 लोकांनी ऐकलं. आता ही अशी केस. मग पोलीस आले. पोलिसांनी त्याला पकडलं. चाकू तिथं होता, चाकूवरती त्याचे फिंगरप्रिंट्स, घरामध्ये ते दोघंच. त्याला म्हणजे काहीच हे नाही. आता अशी केस कशी चालवणार हे प्रश्न पडला. मग आम्ही त्याची पूर्ण माहिती घेतली. म्हटलं का मारलं तू वडिलांना? तर पोलिसांनी ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये मोटिव्ह दिलेला होता की वडील त्याला प्रॉपर्टी ट्रान्सफर करून देत नाही, बहिणीला प्रॉपर्टी द्यायच्या विचारात आहेत, म्हणजे बहिणीचा पण हिस्सा द्यायच्या विचारात आहेत, हे त्याला आवडत नव्हतं म्हणून त्यांनी गोडीत वडिलांना बोलून घेतलं आणि त्यांचा घात केला, अशी केस बनवली होती. मग तो म्हटलं सर प्रॉपर्टीचं काय नाही, मी वयाच्या 24व्या वर्षापासून मी पैसे कमवतोय, मला खर्चच होत नाही, पगार सगळा तसा पडून राहतो माझ्याकडं, मला प्रॉपर्टीचं काय कारण नाही आहे. त्याला त्यावेळेस 6 लाख रुपये पगार होता. तर म्हटलं प्रॉपर्टीचं काही कारण नाही आहे मला. म्हटलं मग का मारलं वडिलांना? म्हटलं मी मारलंच नाही. अरे म्हटलं मग तुझे फिंगरप्रिंट आले, तुझ्या घरात झाले, मग दुसरं कोण व्यक्ती आलं का? कसे वारले मग वडील? का स्वतः त्यांनी मारून घेतलं? काय झालं? नाही सर मी मारलं नाही. मग आम्ही त्याचा तपास, त्याची सगळी माहिती काढली. मग त्याची बहीण होती, त्या बहिणीला बोलवलं. हा कधी आजारी होता का? ह्याला कधी काय विकृती होती, म्हणजे त्रास होता का? मेडिकल प्रॉब्लेम, मेंटल प्रॉब्लेम? म्हणून मेंटल प्रॉब्लेम वगैरे असं काही नाही आहे, पण तो थोडासा शॉर्ट टेम्पर्ड आहे, त्याच्यामुळे त्याची पत्नी त्याच्याबरोबर राहत नाही, ती त्याला सोडून गेलेली आहे. त्यांची डिवोर्स पिटिशन चालू आहे. तिथनं आपल्याला डिफेन्स मिळाला. तर डिफेन्स शोधताना फॅक्ट्स पाहिजे. डेडलॉक केसमध्ये डिफेन्स सापडण्याची शक्यताच नाही. काय सापडणार आहे? हा ओरडतोय, गुन्हा कबूल करतोय, ह्याने मारले, ह्याच्या घरात झाले, सापडणार काय? मग डिफेन्स, एवढ्या फॅक्ट्सवरती डिफेन्स चालू झाला. मग आम्ही ती डिवोर्स पिटिशन काढली. त्या डिवोर्स पिटिशनमध्ये त्याच्या बायकोने पूर्ण 24 पानाची डिवोर्स पिटिशन होती. त्याच्यात सगळं वर्णन होतं की हा फॉर नो रिझन कसा तिला त्रास देतो, म्हणजे तिला त्रास वाटत होता तो कसा त्रास देतो. जेवले, सगळं चांगलं झालं, सगळं झालं की तो हातात कुलूप आलं, तिच्या दिशेने फेकून मारलं. नंतर त्याला विचारलं का मारलं? तर म्हणतो मी मारलंच नाही. असे तिने सगळे इन्स्टन्सेस त्याच्यामध्ये ऑलरेडी लिहिलेले. बिफोर हा इन्सिडन्स होण्याच्या अगोदरची तिची पिटिशन होती. ती पिटिशन आम्हाला कामाला आली. ते घेतल्यानंतर इन्सॅनिटीचा डिफेन्स जर बघितला तर इन्सॅनिटीचे 2 प्रकार आहेत ब्रॉडली. पहिला प्रकार म्हणजे मेडिकल इन्सॅनिटी
आणि दुसरा प्रकार म्हणजे लिगल इन्सॅनिटी. तर भारतीय कायद्यामध्ये मेडिकल इन्सॅनिटीला काहीही किंमत नाही, शून्य किंमत. जोपर्यंत तुमची लिगल इन्सॅनिटी असत नाही तोपर्यंत इन्सॅनिटीचा डिफेन्स घेता येत नाही. आता मेडिकल इन्सॅनिटी आणि लिगल इन्सॅनिटीचा काय फरक आहे एवढं तुम्हाला सांगतो. मेडिकल इन्सॅनिटी जी असते तो माणूस नोन केस आहे की मेंटल त्याला प्रॉब्लेम आहे, ही नोन केस आहे. लहानपणीपासून तो सायकॅट्रिस्टकडे जातोय, सायकोलॉजिस्टकडे जातोय, तो ट्रीटमेंट घेतोय, हे तो म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इज नोन केस ऑफ मेंटल डिसऑर्डर. ही झाली मेडिकल इन्सॅनिटी. आता प्रत्येक मेडिकल इन्सॅनिटी ही लिगल इन्सॅनिटी असतेच असं नाही. लिगल इन्सॅनिटी म्हणजे काय, जर आपण सेक्शन बघितला तर ड्यू टू अनसाउंडनेस ऑफ हिज माइंड he was unable to understand the nature and consequences of act committed by him at that particular point of time. ते पाहिजे म्हणजे त्या क्षणी त्या जागेवरती त्याला त्याच्या बौद्धिक दौर्बल्यामुळे, बौद्धिक आजारामुळे, विकारामुळे त्याला त्यावेळेस तो काय काम करतोय, काय कृत्य करतोय हे त्याला ज्यावेळेस समजत नाही, याला लिगल इन्सॅनिटी. आता ही लिगल इन्सॅनिटी जर तुम्ही प्रूव्ह करू शकले, इन्सॅनिटीचं सगळ्यात गाजलेलं प्रकरण तुम्ही ऐकलेलं असेल, संतोष माने एस टी ड्रायव्हर होता, त्याने अनेक निष्पाप लोकांना मारलं, त्याने इन्सॅनिटीचा डिफेन्स घेतला होता. त्याला त्याची चूक काय झाली त्या डिफेन्समध्ये बघा, तो लिगल इन्सॅनिटी प्रूव्ह करायला गेला, मेडिकल इन्सॅनिटी प्रूव्ह करायला गेला. आय एम सॉरी, मेडिकल. म्हणून त्यांनी काय केलं, ते डॉक्टर बुलटे होते त्याचे सोलापूरचे, त्या डॉक्टरांचा तो खरोखर पेशंट होता पण त्यांच्याकडे कुठलंही डॉक्युमेंट नव्हतं. ते डॉक्टर खेडेगावातले डॉक्टर यायचा, तो औषध गोळ्या घ्यायचा आणि जायचा, त्यांच्याकडे कुठलंही डॉक्युमेंट सर्टिफिकेट काय नव्हतं. त्याला ती मेडिकल इन्सॅनिटी प्रूव्ह करण्याच्या नादामध्ये त्यांनी त्यांच्या रजिस्टरमध्ये खोट्या एंट्रीज करून घेतल्या आणि त्या खोट्या एंट्रीज केल्याचं कोर्टाच्या लक्षात आलं, ते पकडला गेला. डॉक्टरांना सुद्धा त्याच्यामध्ये 6 महिन्याची शिक्षा झालेली आहे खोटा एव्हिडन्स तयार करण्यासाठी. तर असे अनेक प्रकार आहेत. आता तर मग आमची जी केस होती त्या केसचं सांगतो. त्या केसमध्ये ज्यावेळेस त्या पत्नीचं मिळालं त्यानंतर तो डिफेन्स घेण्यात आला की देर वॉज नो मोटिव्ह. इन्सॅनिटीचं डिफेन्स घेताना मोटिव्ह आवश्यक नाही. जर मोटिव्ह असेल तर तुम्ही कितीही तो सर्टिफाईड वेडा असेल, त्याला वेड्याचं सर्टिफिकेट जरी असेल, पण त्याला जर एखाद्या व्यक्तीला मारण्याचं, त्याला हार्म करण्याचं जर मोटिव्ह असेल, तुम्हाला तो डिफेन्स घेता येत नाही. तर त्यामुळं पहिल्यांदा डिफेन्स घेताना काय करायचं, मोटिव्ह नाही हे आपल्याला पहिल्यांदा आणावं लागतं. मोटिव्ह नाही, त्याच्यानंतर तो त्या क्षणी त्याच्या ह्याच्या म्हणजे इनकेपेबल होता, त्याच्या इन्सॅनिटीमुळे, त्याच्या अनसाउंडनेस ऑफ माइंडमुळे तो इनकेपेबल होता, तो काय करतोय हे कळण्यासाठी. तर मग आरोपीचा कंडक्ट आला, त्याला ही घटना झाली, त्यांनी वडिलांना मारलं, त्यांनी बाहेर ओरडत होता मेरे को मैंने मेरे बाप को मार दिया. आणि त्याच्यानंतर त्याला जेव्हा पोलीस आले त्याला दातखिळी बसली होती आणि दातखिळी बसून त्याची जीभ त्यांनी स्वतःच्या 2 दातांमध्ये इतकी त्याची इंजर्ड झालेली, पूर्ण तो रक्तबंबाळ झाला, जीभसुद्धा त्याची जखमी झालेली, त्याचं मेडिकल सर्टिफिकेट होतं. मग तो इन्सॅनिटीचा डिफेन्स घेण्यात आला. तो इन्सॅनिटीचा डिफेन्स घेतल्यानंतर त्याला मोटिव्ह नाही आहे, त्याला कुठल्याही प्रकारे हे नाही, त्याला त्याचे जुने डॉक्टरांचे सर्टिफिकेट होते खूप वर्षांपूर्वीचे, परंतु सेशन्स कोर्ट लेवलला तो डिफेन्स काही मान्य करण्यात आला नाही, तो नामंजूर करण्यात आला. त्याचं कारण त्यांनी एकच दिलं की हा जर वेडा असता तर हा IIT मध्ये गेला असता का, हा जर वेडा असता तर हा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून काम केलं असतं का, हा जर वेडा असता तर तो बाहेरून बोलला असता का की मैंने मेरे बाप को मार दिया. असे त्यांचं कारण मुख्यत्वे करून सेशन्स कोर्टाने असं धरलं. आत्ता रिसेंटली बॉम्बे हायकोर्टामध्ये ती केस ऐकण्यात आली. हायकोर्टाने आत्ता लाईव्ह लॉवरती सगळीकडे रिपोर्ट झाली की कोर्टाने वेड्या व्यक्तीच्या बाबतीत सेन्सिटिव्हिटी कसे बाळगणं गरजेचं आहे हे त्याच्या गाईडलाईन्स त्याच्यामध्ये दिल्या. प्रदीप कुमार नगर म्हणून जर केस बघितली तर त्याला 10 वर्ष तो त्याच्यामध्ये गेले त्याचे, आणि तो खरोखर म्हणजे जेलमध्ये सुद्धा त्याचे खूप हाल. त्याला अदरवाईज ही इज नॉर्मल, पण तो त्याला ते इंटरवल्समध्ये, लुसिड इंटरवल्स म्हणतात, त्या इंटरवलमध्ये आत्ता मी बोलतोय, आत्ता मी चांगला असतो, इथून जाताना मला काय अटॅक आला तर मी त्यावेळेस माझं डोकं चालत नाही, असे ते तशा प्रकारचं त्याला आजार आहे हे सिद्ध झालं हायकोर्टामध्ये. त्याच्याबद्दलचा जो आपण एव्हिडन्स खाली लीड केलेला होता तो मान्य झाला आणि मग त्याला त्याच्यातनं सोडण्यात आलं. आणि दुर्दैव असं सुटल्यानंतर मागच्या महिन्यात त्याने आत्महत्या केली. म्हणजे
असं आहे. आता ते म्हणजे तो खरोखरच वेडा होता. त्याच्यासाठी एक गुवाहाटी हायकोर्टचं या बाबतीतलं सगळ्यात एक जजमेंट महत्त्वाचं आहे, अब्दुल लतीफ म्हणून. त्या अब्दुल लतीफच्या जजमेंटमध्ये कोर्टाने असं होल्ड केलेलं आहे की इट विल बी व्हेरी हार्श ऑन आवर पार्ट टू आस्क एन इन्सेन पर्सन टू प्रूव्ह हिज इन्सेनिटी. म्हणजे एखाद्या वेड्या माणसाला सांगायचं तू वेड्याचं तुला डिफेन्स घ्यायचं नाही, ये इकडं, तू आता वेडा आहे हे तू सिद्ध कर. आता तो वेडा आहे, त्यांनी कसं सिद्ध करायचं मी वेडा आहे? तर ते जजमेंट म्हणजे ते हायकोर्टचं जजमेंट असून इन्सॅनिटीच्या रिलेटेड जे काही लँडमार्क जजमेंट सुप्रीम कोर्टातनं सुद्धा आलेले आहेत त्याच्यामध्ये ते नेहमी जजमेंटचे त्या लाईन्स कोट केल्या जातात. गुवाहाटी हायकोर्टचं जजमेंट ते अब्दुल लतीफ जुनं 1984चं. तर असं आहे. तर हा एक इन्सॅनिटीचा. तर आता अजून जर तुम्ही डिफेन्स बघितलं आहे तर मिस्टेक ऑफ लॉ अँड मिस्टेक ऑफ फॅक्ट ह्याच्याबद्दल ऐकले का आपण कधी? की मिस्टेक ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज इन इंडिया. म्हणजे मला माहीत नाही की 18 वर्षाच्या पेक्षा कमी असलेल्या महिलेबरोबर मुलीबरोबर लग्न केलं, त्याच्याबरोबर जर शारीरिक संबंध केले तर हा रेप होत नाही, हे मला माहीत नाही. असा डिफेन्स कोणी घेऊ शकतं का? असा डिफेन्स घेता येत नाही. तर ह्याच्याबद्दल हे सांगण्याचं तुम्हाला फक्त एक की ह्याच्यामध्ये ह्याला फॉरेन कंट्रीमध्ये USA लँडमार्क जजमेंट आहे त्याचं. 150 वर्षाचा लॉ आत्ता रिसेंटली बदलला USA. तो लॉ असा होता की तिथे USA अमेरिकेमध्ये स्टॅट्युटरी रेप नावाची कॉन्सेप्ट आहे की कितीही कन्सेन्शुअल जर रिलेशन्स आले असतील पण जर असं दाखवलं की मुलगा किंवा मुलगी हे 18 वर्षाच्या कमी होते तर त्याला सेक्शुअल ऑफेन्समध्ये शिक्षा केली. हा स्टॅट्युटरी लॉ होता. आता ह्याच्याबद्दल ह्या लॉच्या अगेन्स्ट अनेक वर्ष तिथले वकील लढत होते आणि त्यांना यश आत्ता रिसेंटली मागच्या 20 वर्षामध्ये ते जजमेंट रिव्हर्स झालं आणि त्या जजमेंटमध्ये असं आलं, तो डिफेन्स आपल्याला पॉसिबलमध्ये नेहमी येतो, तो तुम्ही बघायला पाहिजे. तो डिफेन्स असा आहे की वेदर इट इज नेसेसरी फॉर द प्रॉसिक्युशन टू प्रूव्ह द नॉलेज ऑफ अक्यूज्ड दॅट ही शुड बी अवेअर दॅट द विक्टिम इज मायनर इन नेचर, मायनर इन एज. हे प्रूव्ह करणं गरजेचं आहे का? तर ते आत्ता USA ते जजमेंट आलेलं आहे. त्या जजमेंटनुसार आत्ता प्रॉसिक्युशनची पहिली जबाबदारी तिकडं अशी आहे की जरी स्टॅट्युटरी रेप असेल तर त्या आरोपीला विक्टिमचं वय माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याकडे तसा डिफेन्स अजून कुणीही आणत नाही, घेत नाही. आत्ता आपल्या इकडे एक रिसेंट एक केस सुटली या पॉईंटवरती की 2 मुलं होती, त्या 2 मुलांनी पार्टी केली आणि जाता जाता त्यांनी सांगितलं की रस्त्यामध्ये त्यांना एक वेश्या म्हणून एक मुलगी मिळाली. त्या मुलीबरोबर ते गेले वगैरे, त्यांनी तिला घेऊन गेले, त्यांनी तिच्याबरोबर हे शारीरिक संबंध ठेवले आणि नेमकं ते असं झालं की ते तिघंही म्हणजे ती मुलगी आणि 2 आरोपी त्यावेळेस ते दोघंही इतके इंटॉक्सिकेट झाले, त्यांनी एवढी दारू प्यायली की त्यांना कशाचंच भान राहिलं नाही. ते विवस्त्र अवस्थेमध्ये गाडीमध्ये त्यांनी झोपून घेतलं तिघांनी. मग पोलिसांची राऊंडची गाडी आली, पोलिसांनी त्यांना उठवलं, म्हटले काय इथं तुमचं चाललंय? मग मुलीला विचारलं तू कुठली आहेस काय? तिने सांगितलं की मी अशा अशा ठिकाणी राहते. मग पोलिसांनी जरा फक्त चाच पडून पाहिला, किती वय आहे तुझं? ती म्हणली माझं 20 वर्ष वय. बरं, आणि हिचं आधार कार्ड मागवलं, सगळं मागवलं, तर ती मुलगी 16.5 वर्षाची निघाली आधार कार्डमध्ये. आता झाली गँगरेपची केस. तो जो त्यातला एक जो मुलगा होता त्याचं 3 दिवसांनी लग्न होतं. आता गँगरेपच्या केसमध्ये अडकले, केस आणले, त्यांना ऐकलं, कोण सोडणार? ऐकणार कोण? की आम्हाला नॉलेज नव्हतं की ही 18 वर्षाच्या आतली आहे, तिला आम्ही जे काय रेम्युनरेशन तिचं ठरलं होतं ते देऊन आम्ही तिला आणलेलं आहे, कोणालाच ऐकायची वेळ नाही. बरं, प्रॉसिक्युशन पोलिसांनी केस अशी केली, ही मुलगी रस्त्याने चाललेली, त्यांनी तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने यांनी गाडीत घेतला आणि तिच्यावरती अत्याचार केला आणि ते असे आम्हाला सापडले. पण त्याच्यामध्ये तो रिपोर्ट होता, जे म्हणजे पेट्रोलिंग पार्टीची जी पोलीस होते त्या पोलिसांनी ज्यावेळेस त्या मुलीला म्हणजे त्या तिघांना पकडलं होतं तसा त्यांनी रिपोर्ट केलेला की या गाडीमध्ये 3 इसम, त्यात 2 पुरुष आणि 1 महिला अशी विवस्त्र अवस्थेत सापडलेले आहेत, असं त्यांनी कंट्रोलला रिपोर्ट केलेला होता. तेवढाच आपल्याकडे डिफेन्स.
आणि मग नंतर त्यांनी ते विसरून गेले. नंतर मग ती केस अशीच नॉर्मल की मुलीला अत्याचार झाले, मग मुलगी आत्ता सकाळी आमच्याकडे आई वडिलांना घेऊन आली आणि आत्ता तक्रार दिली, अशी FIR दाखल. आता ह्याच्यामध्ये आम्ही स्पेसिफिक डिफेन्स घेतला होता की कन्सेन्च्युअल थिअरीचा डिफेन्स घेतलेला. आता हा गँगरेप पॉस्कोमध्ये कन्सेंटचा प्रश्न येत नाही, तरीसुद्धा ते कदाचित पॉस्को रिलेटेड पहिलं जजमेंट आहे आत्ता बॉम्बे हायकोर्टचं जस्टिस PD नाईक साहेबांनी दिलेलं आहे. ते जजमेंट एकमेव जजमेंट आहे की ज्याच्यामध्ये कन्सेंटचा डिफेन्स हा ॲक्सेप्ट केलेला आहे, लेखी डिफेन्स घेतलेला. ते मुलीला क्रॉस एक्झामिनेशन होती, तुम्ही आले, तुम्ही या हॉटेलमध्ये गेले, इकडनं जेवण घेतलं, दुसऱ्या हॉटेलमधनं दारू घेतली, त्या हॉटेलमधनं तुम्ही तिसऱ्या हॉटेलला गेले, तिथून तुम्ही असे सगळा जो प्रवास होता त्या सर्व ठिकाणी तुम्हाला अपोज करायला, तुम्हाला विरोध करायला भरपूर संधी होती, तिथनं निघून जायला संधी होती, अशी तिच्या क्रॉस एक्झामिनेशनमधनं आलं. मग शेवटी कोर्टाचा प्रश्न आम्हाला असा आला 313 मध्ये की हे सगळं मान्य आहे की तुम्ही जी क्रॉस घेतली ही कन्सेन्च्युअलची, आणि तिला ते सजेशन पण दिलेलं होतं की असं असं तुला पैसे देण्याच्या बदल्यामध्ये तुला त्यांनी नेलेलं होतं. परंतु कोर्टाने ते काही ग्राह्य धरलं नाही आणि तो डिफेन्स आत्ता ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टामध्ये जेव्हा 20 वर्षाची शिक्षा त्यांना लागली, बॉम्बे हायकोर्टामध्ये ज्यावेळेस PD नाईक साहेबांपुढे आला, त्यांनी ते 313 मध्ये आम्ही लेखी दिलेलं होतं त्याच्यात की अशी जी काय खरी वस्तुस्थिती जी होती ती अशी लिहिलेली आहे. तर त्या साहेबांनी 313चं स्टेटमेंट कन्सिडर करून ती केस ॲक्विट केली. तर म्हणजे असं मी म्हणत नाही, याचा अर्थ असा नाही आहे की प्रत्येक केसमध्ये कन्सेंटचा डिफेन्स घ्यायला पाहिजे, परंतु असे डिफेन्स आहेत. तर त्याच्यामुळे जे काय स्टॅट्युटरी डिफेन्स असतात त्या स्टॅट्युटरी डिफेन्सच्या व्यतिरिक्त सुद्धा हे डिफेन्स महत्त्वाचे आहे. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अशी कोणत्या केसमध्ये असा डिफेन्स घेणे, त्यासाठीच आपल्याला असा वेगवेगळ्या केस लॉचा, वेगवेगळ्या केसेसचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अशी जर मला जर USA ची केस लॉ जर मिळाली नसती तर आमची आर्ग्युमेंटच अशी होती की वेदर प्रॉसिक्युशन इज इन अ पोझिशन टू प्रूव्ह दॅट दीज 2 persons वेअर नोईंग हर एज, दे वेअर अवेअर दॅट शी इज मायनर. असं कुठं आहे का एव्हिडन्स? रस्त्याने भेटली आहे, त्यांच्या केसनुसार जा की रस्त्याने लिफ्ट मागण्याच्या भांडणाने एका मुलीला घेतलं गाडीमध्ये, तर ती मायनर आहे. ती डॉक्टरांची पण क्रॉस होती की तिच्या शरीरयष्टीकडे बघून ती काय मायनर वाटत नाही आहे, ती फुल्ली ग्रोनअप ॲडल्ट वाटते. हो, ते डॉक्टरने सुद्धा मान्य केलेलं. त्याच्यानंतर तिची ऑसिफिकेशन टेस्टमध्ये सुद्धा जे काय ऑब्झर्वेशन्स होते त्या ऑब्झर्वेशन्समधनं सुद्धा ती फुल्ली ग्रोनअप लेडी आहे असं त्याचे ऑब्झर्वेशन्स होते. तर हे सगळे मुद्दे त्या केसनुसार आपल्याला ते ठरवावे लागतात, त्या केसनुसार आपल्याला तो डिफेन्स घ्यावा लागतो. आता एकाने घेतला असाच की मुलगी होती 11 वर्षाची आणि तो म्हणतो मला कुठं माहिती ती मायनर आहे. त्याच्यावरती जस्टिस कोतवाल साहेबांचं जजमेंट आहे. मुलगी आहे एवढीच, तिचं वजन हार्डली 25 किलो, आणि तुला काय आता तिला सांगायला सर्टिफिकेट पाहिजे का? तुम्हाला कळत नाही का तिचा अपिअरन्स बघून? तर असं प्रत्येक ठिकाणी असं होणार नाही. तर ते ही जजमेंट आहे. त्याच्यामुळं कोणत्या केसमध्ये ॲप्रोप्रिएट स्टेजला कोणता डिफेन्स घेणं हे आपल्याला प्रॅक्टिसनीच समजतं. ह्याच्यासाठी आपल्याला खूप वाचन करणं गरजेचं आहे. अनेक केस लॉ, त्या रिलेटेड केस लॉ काढणं हे गरजेचं आहे. आता इंटॉक्सिकेशनचं डिफेन्स माहिती आहे का तुम्हाला? सेक्शन 85-86 ह्याचा इंटॉक्सिकेटेड जर आता एखादा व्यक्ती आहे की जे त्याच्या नकळत त्याला जर कोणी औषध दिलं, गुंगीचं औषध दिलं, आणि मग त्या गुंगीच्या अंमलाखाली, त्या औषधाच्या अंमलाखाली गुंगीमध्ये त्यांनी जाऊन एखादं कृत्य केलं, तर त्याला सुद्धा एक्सक्युजेबल डिफेन्स आहे. आता असं होईल का मग एक्सक्युजेबल डिफेन्स हा आहे, मग एखाद्याला खून करायचं आहे, मग त्यांनी स्वतः भरपूर दारू पिऊन घेतली, ड्रग्ज घेतले आणि जाऊन खून केला, म्हटलं बघा साहेब मला तर काय कळत नाही, मी तर स्वतःहून दारू प्यायलेलो होतो, तर हा एक्सक्युजेबल आहे का? तर ते सुद्धा इट इज अ मॅटर ऑफ फॅक्ट. आता याच्यामध्ये पुण्यामधली एक केस होती अभंग म्हणून, त्याला फाशीची शिक्षा झाली. सुप्रीम कोर्टाने त्याला ती शिक्षा, त्याची फाशीची शिक्षा ही कम्यूट करून त्याला लाईफ इम्प्रिझनमेंट दिली. त्याच्यामध्ये एका गरोदर महिलेवरती अत्याचार, तिच्यावरती हल्ला, 307, तिच्यावर अत्याचार, घरातली वस्तूंची चोरी आणि त्या गरोदर महिलेचं बाळाच्या मृत्यूस कारणीभूत, अशी ती वाईट केस होती. तर त्याच्यात त्याचा डिफेन्स असा होता की म्हणजे सुप्रीम कोर्टाने धरला, तो डिफेन्स त्यांनी घेतलेला नव्हता.
सुप्रीम कोर्टाने जजमेंटमध्ये असं दिलं की त्यांचीच केस होती ॲडमिटेडली की तो आणि त्याचा मित्र दोघं भरपूर दारू प्यायले आणि तिथून जात असताना ते महिलेने त्यांना हटकलं, तू इथं का बसलाय, आमच्या दारात बिल्डिंगच्या दारात बसले होते त्यांच्या, तू इथं का बसलाय, निघ इथनं. त्याचा त्याला राग आला म्हणून त्यांनी त्याच्या घरात प्रवेश केला तिच्या, आणि बिकॉज ऑफ इंटॉक्सिकेशन ही हॅड लॉस्ट हिज कॅपॅसिटी टू अंडरस्टँड हिज द नेचर अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ हिज ॲक्ट, आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे केलं म्हणून त्याला आम्ही फाशी देत नाही, त्याला जन्मठेपेची शिक्षा सुप्रीम कोर्टाने कमी केली होती. तर आता ह्या अशा प्रकारचे हे जे काही डिफेन्सेस आहेत. आता जनरल एक्सेप्शन्सचा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरमधला सगळ्यात महत्त्वाचा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. ह्या राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्सचा डिफेन्स घेताना अनेक जजेसच्या बाबतीत मनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या मिसकॉन्सेप्शन आहेत. आता त्यांचं म्हणणं असं असतं की पहिल्यांदा बघा, आता की एक पुण्यातली गाजलेली केस आहे. एक पोलीस ऑफिसर होते, नुकतेच रिटायर्ड झाले. घराचं बांधकाम चालू होतं, बंगल्याचं कंपाऊंड करत असताना शेजारचा व्यक्ती आला. शेजारचा म्हटला, तुम्ही 1 फूट माझ्या जागेत भिंत बांधताय, ती पाडा, तुम्ही तिकडं घ्या, हे घ्या. ह्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्या वादामध्ये त्या शेजारचा जो व्यक्ती होता त्या व्यक्तीच्या मुलांनी ह्या रिटायर्ड पोलीस ऑफिसरला जोरात कानाखाली मारली, इतकी मारली जोरात की ते म्हणजे त्यांना चक्कर आल्यासारखं झालं. चक्कर आल्यामुळे ती फॅक्ट त्यांच्या मुलांनी बघितली घरातून की आपल्या वडिलांना एकाने कानाखाली मारली. मुलाने जाऊन बंदूक आणली घरातली, वडिलांची लायसन्स गन बंदूक आणली आणि वडिलांच्या हातामध्ये दिली. ती बंदूक पाहिल्यानंतर, त्यांना मारायचा हेतू नव्हता, ती बंदूक पाहिल्यानंतर ते दोघं शेजारची जी दोघं होते आपले जे अपोज करत होते बिल्डिंग ते भिंत बांधायला, त्या दोघांनी ती बंदूक ओढण्याचा प्रयत्न सुरू केला. ती बंदूक स्नॅच करण्याच्या झटापटीमध्ये त्याच्यातनं एक गोळी निघाली, त्या माणसाच्या इकडनं निघून बाहेर गेली. तो माणूस जागेवरती मयत झाला. आता अशी केस आता कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली त्या पोलीस इन्स्पेक्टरला पुण्याच्या कोर्टाने, आणि मग ती पुढे जाऊन हायकोर्टाने ती रिव्हर्स केली. त्याचं आता त्याचे हे बघा, पुण्याच्या कोर्टाचं म्हणणं असं होतं की तुम्ही कुठंही तुमच्या क्रॉस एक्झामिनेशनमध्ये राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स हा शब्द तुम्ही वापरलेला नाही. तुम्ही असं कुठंच म्हटलेले नाही आहे की तो मला मारत होता, त्याच्यामुळे मला राग आला म्हणून मुलांनी बंदूक आणली आणि म्हणून मी ती गोळी चालवली, असं मी राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स एक्सरसाइज करून त्याचा खून केलेला आहे असं वाक्य तुमच्या क्रॉस एक्झामिनेशनमध्ये दिसून येत नाही, म्हणून तुम्हाला कन्व्हिक्शन, अशी त्याला कन्व्हिक्शन. मग ते ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टामध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये लँडमार्क जजमेंट झालं की त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की जे काही सर्कमस्टान्सेस कोर्टाच्या समोर आहेत त्या सर्कमस्टान्सेसवरनं कोर्टाने ठरवायचे की त्याची केस कुठल्या जनरल एक्सेप्शनमध्ये बसते का नाही बसत. त्याच्यामुळे आपल्याला असा तोंडाने डिफेन्स घेण्याची गरज नाही आहे की राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्ससाठी मी मारलं. आता मी एक केस चालवली होती, एक ब्लेड भाई नावाचा भाई होता येरोडा भागामध्ये. त्याचं नावच ब्लेड भाई का, तर तो नुसतं चाकू सुरी त्याच्या हातात कुणावरती तो हल्ला करायचा, मार द्यायचा. त्या ब्लेड भाईचा एक लहानपणीचा मित्र, त्या मित्राचं आणि ब्लेड भाईच्या बहिणीचं प्रेम प्रकरण. मग त्यांना आणि घरच्यांना माहिती होतं, दोन्ही आईवडिलांना माहिती की प्रेम, पण ब्लेड भाईला माहिती नव्हतं. मग नंतर त्यांनी दोघांनी लग्न करायचं ठरवलं, लग्न केलं, मिटिंग झाल्या. तर ते ब्लेड भाईला कोणीतरी चिडवलं मुलांनी, अरे काय तो आपल्याबरोबर बसायचा, त्यांनी पाठीत सुरा बसवला, आपली मित्राची बहीण म्हणजे आपली बहीण, मग तुला कळतं का नाही, तू कसं काय लग्नाला हो म्हणतो. मग तो चिडला, तो ब्लेड भाई आला घरामध्ये, बेल वाजवली, दार उघडले ह्याच्या वडिलांनी, आलोक कांबळे म्हणून जजमेंट आहे बघा, आलोक कांबळेच्या वडिलांनी दार उघडले, काही बघितलं नाही, गेल्या कोयता डोक्यामध्ये, इथं 307चा ऑफेन्स, कसे वाचले, लग्न झालं. मग सगळ्या दोन्ही कुटुंबांनी काय केलं, म्हटले हे मुलगा आणि मुलगी इथं राहू नका, हा वेडा आहे, हा तुम्हाला परत मारेल. त्यांना कोल्हापूरला शिफ्ट केलं. मग दोन्ही कुटुंबांनी, तिच्या आणि याच्या आई वडिलांनी गेलं. कोल्हापूरला गेल्यानंतर ह्याला खबर लागली हा अशा ठिकाणी कोल्हापूरला आहे. तिथं जाऊन त्याने परत त्याच्यावरती असॉल्ट केला, त्याला मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये तो बचावला. 326ची केस दाखल झाली. कोल्हापूरच्या पोलिसांना काय माहीत नाही आधीची बॅकग्राऊंड, तिथं त्यांनी 326ची केस केली. तिसऱ्यांदा हा
आरोपी इकडे पुण्यामध्ये आला आहे हे त्याला समजल्यानंतर त्या ब्लेड भाईने त्याचे 4 मित्र गोळा केले. त्यांनी एक लग्नाची वरात चाललेली असताना त्या वरातीच्या मागून हे चाललेले, अचानक येऊन त्याच्या मागून इथे चाकू मारला. तो चाकू त्याच्या हृदयाला टच होता 1-2 मिलीमीटरने राहिला. आरोपी हा आलोक कांबळे ज्याच्या चाकू मारला, ब्लेड भाईने चाकू मारला, हा शेवटी नाईलाजाने त्यांनी तो चाकू बाहेर काढला त्याच्या छातीतला आणि त्या ब्लेड भाईचा त्यांनी त्याला संपवला, तो मेन. आता अशा केसमध्ये मला तर ॲडमिटेडली राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स आहे. एकदा माझ्या वडिलांवरती हल्ला केला, ह्याच्या आधी मला केला. आता हा 3रा अटॅक होता आमच्यावरती. त्या 3ऱ्या अटॅकमध्ये मी गंभीर रीतीने जखमी झालेलो आहे. मी गंभीर रीतीने जखमी झालेलो असताना तुम्ही त्याचे 3 साथीदार जे होते मला मारायला आलेले, त्यांना तुम्ही आय विटनेस करताय. त्यांना आय विटनेस करून तुम्ही माझ्यावरती 302ची केस चालवताय. कोणतंही कोर्ट मला जामीन देत नाही. 5 वर्ष मला जेलमध्ये राहायची वेळ येते आणि अल्टिमेटली जजमेंटमध्ये तुम्ही मला कन्व्हिक्ट करताय. ते जजमेंट देताना तुम्ही असं लिहिताय की राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स तुम्ही एक्सरसाइज केला, हे तुम्ही तुमच्या क्रॉस एक्झामिनेशनमध्ये कुठंही त्याला सजेस्ट केलेलं नाही आय विटनेसेसला. असं सजेस्ट का करायला पाहिजे? आता आपण केसेस चालवतो बघा की तो मला मारायला आला म्हणून मी तो चाकू काढून मी त्याला मारला, म्हणजे आता काय होणार आहे की मी गुन्हा कबूल करतोय की मी त्याला मारले, हा गुन्हा कबूल होतो पहिल्यांदा. मग गुन्हा कबूल झाल्यानंतर कोर्टाला छोटासा पार्ट आहे की whether this act is covered by the definition of private defense or not. आणि मग जर ते म्हटले की नाही हे प्रायव्हेट डिफेन्समध्ये बसत नाही तर शिक्षाच लागते. तर मग आमचा डिफेन्स असा होता, तो आरोपीने स्वतः विटनेस बॉक्समध्ये येऊन साक्ष दिली, पहिली सगळी बॅकग्राऊंड दिली. ती बॅकग्राऊंड दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा माझ्या छातीत झालेल्या जखमेचं काय, त्याच्याबद्दल तिने आय विटनेसला विचारलं की ह्याला छातीत कुणी मारलं. नाही, आम्हाला नाही माहिती, ह्यानीच आम्हाला मारलं. मग ह्याच्या छातीत जखम झाली कशी, त्याचे डॉक्टर तपासले. त्या डॉक्टरकडनं आणलेलं की लाईफ थ्रेटनिंग इंजुरी होती, नशिबाने वाचलेलं आहे. मग हे आणल्यानंतर एक लक्ष्मी सिंग नावाचं जजमेंट आहे बघा, लक्ष्मी सिंग 1978 वर्सेस बिहार. लक्ष्मी सिंगच्या जजमेंटमध्ये 3 सर्कमस्टान्सेस दिलेले की असा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स तुम्हाला कसा परसिव्ह करता येतो न घेता स्पेसिफिकली, तर कसा तुम्हाला कोर्टाला बघता येतो. तर त्याची त्यांनी 3 उदाहरणं दिली की 3 आरोपीच्या अंगावरती इंजुरीज आहेत, त्याचे 3 ब्रॉड कॅटेगरीज केल्या. एक अशा प्रकारच्या इंजुरीज आहेत ज्या किरकोळ आहेत, ज्या इग्नोर करता येण्यासारख्या आहेत. दुसऱ्या प्रकारच्या इंजुरीज अशा आहेत की त्या इंजुरीजकडे बघितल्यानंतर प्रॉसिक्युशनच्या केसमध्ये काहीतरी काळाबेरा आहे, त्यांनी काहीतरी लपवलेलं आहे, ह्याचा इन्फरन्स कोर्टाला काढता येण्यासारखा आहे. म्हणजे आता समजा बघा, आता एखाद्या माणसाने खून करताना त्याच्याच हातावरती त्याचा चाकू लागला, त्याचाच मार त्याला लागला आणि ती इंजुरी झाली, तर त्याला काय तुम्हाला राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स मिळणार आहे का? पण तुम्हाला या परिस्थितीमध्ये हा दुसरा सर्कम आणि तिसरा सर्कमस्टान्स अशा इंजुरीज आहे की ज्या इंजुरीज आरोपी स्वतः करू शकत नाहीत, त्या किरकोळ नाहीत आणि त्या इंजुरीजचं एक्सप्लेनेशन प्रॉसिक्युशनची केस देऊ शकत नाही, प्रॉसिक्युशन विटनेस देऊ शकत नाही. ह्या अशा इंजुरीज असल्यानंतर कोर्टाला प्रॉसिक्युशनची केसमध्ये डाऊटफुल केस आहे असं होल्ड करण्याचा अधिकार त्याच्यामधनं दिलेला आहे. मग आता हे जे लक्ष्मी सिंगचं जजमेंट होतं, ह्या लक्ष्मी सिंगच्या जजमेंटवरती ह्या आलोक कांबळेला ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टाने ॲक्विट केलेलं होतं. तर हा असा म्हणजे राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्सचा हा खूप म्हणजे बारकाईने आणि नाजूक पद्धतीने हा डिफेन्स घेण्याचा हे आहे. असा सर्व केसमध्ये तुम्हाला राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अवेलेबल नसतो. आता एक राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्सची फेल झालेली केस सांगतो, पुण्यामध्येच चालली होती. खूप मोठं कुटुंब होतं, खूप मोठे त्यांचे 3 भावांनी असे मोठमोठे बंगले बांधायचं काम चालू केलेलं. तर त्यांचं काहीतरी बिनसलं, काम सुरू झालं, बंगल्याचं काम संपत येईपर्यंत बिनसलं. पहिल्या बंगल्यामध्ये काही वाळूची ट्रक वगैरे आली, ती ट्रक येताना त्यांनी काय धूळ सगळं म्हणजे घाण उडवली, धूळ उडवलं, ती दुसऱ्या बंगल्यातल्या लोकांनी अडवलं, सख्खे भाऊ. आणि मग त्याची आई आली, त्या बंगल्यातली मालकीन आली, म्हटले का तुम्ही हा ट्रक अडवताय, तुम्ही कशाला त्यांना अपोज करताय वगैरे. तर त्या माणसाने म्हणजे दिराने त्या महिलेला एक कानाखाली मारले, म्हटलं जा तुम्ही
लहान वहिनी आहे तुम्हाला, जा तू काय मला बोलू नको, मी तुमच्याशी बोलत नाही आहे, मी त्या ट्रकवाल्याशी बोलतो, तुम्ही जा. ती कानाखाली मारल्यानंतर ती आत आली. आई तिचं राग अनावर झाला, तिने मुलाला फोन केला, अरे कुठे आहेस तू, इथं तुझ्या आईला इथं मारतात लोक बेदम, तू कुठं फिरतोय. सफिशियंट झालं रिझन त्याला, मुलाला ट्रिगर व्हायला. आलोच म्हटला 5 मिनिटं. तो जिथं होता तिथनं तो फास्ट एकदम गाडीतनं, त्यांनी एकच प्रश्न विचारला, कुणी मारलं. तिने हात केला दिराकडे. त्याने लायसन्स गन लोड केली, 7 गोळ्या त्याच्यावरती चालवल्या. त्याला वाचवायला त्याचा माणूस आला, त्याचा मुलगा आला वडिलांना वाचवण्यासाठी, त्याच्यावरती 3 गोळ्या फायर केल्या. त्याला वाचवायला आणखी एक शेजारी आला, वकीलच होते ते, शेजारी आला. त्या वकिलाला त्यांनी 1.5 किलोमीटर चेस करून त्याच्या पायामध्ये एक गोळी मारली. तो पुढे पळत होता आणि हा 1.5 किलो, असे मिळून 13 बुलेट्स फायर झाले. आणि डिफेन्स काय, माझ्या आईला मारलं ना, राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स नाही का. मग घेतला स्पेसिफिक, माझ्या आईला मारलं, मग मी मारलं, आणि मला लायसन्स कशाला दिले गनचं, मी मारणारच ना. ते सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांचं काय ते जमलं नाही. त्याच्यामुळे म्हणजे प्रत्येक ठिकाणी जरी आता वस्तुस्थिती बघितली तर तो जो आरोपी आहे त्याचा आणि जे मयत आहेत, जे विक्टीम होते, त्या विक्टीमचा आणि ह्याचं काही संबंध नव्हता. ह्याला कुठल्याही प्रकारचा मोटिव्ह नव्हता, ह्यांचा आणि त्यांचे कुठलं वितुष्ट नव्हतं. किरकोळ कारणावरून आईच्यात आणि चुलत्यांमध्ये वाद झाला, आणि त्या वादाचं रिपोर्टिंग म्हणजे त्याला तो 1 मिनिटाचा राग अनावर झाला आणि ते झालं. आता त्याचा दोष कुठलाही नसताना शेवटी काय झालं, पण राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स कुठं घ्यायचा आणि कुठे घ्यायचा नाही ह्याला सुद्धा महत्त्व आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा पुढचा डिफेन्स असतो तो म्हणजे आलिबीचा डिफेन्स. ऐकले का आलिबाई, आलिबीचा डिफेन्स. आता याच्यासाठी थोडक्यात तुम्हाला एक केस सांगा. आम्ही हर्षद निंबाळकर सर, मी आणि आपले नहार सर, विजय सर, आम्ही अंबेजोगाईला ही केस चालवली. तर त्याच्यात असं होतं, बीड जिल्ह्यात त्या केसमध्ये असं होतं की सकाळी 8:30 वाजता एक क्रिकेटची मॅच चालू होती तिथं गावामध्ये, आणि क्रिकेट खेळणारा जो बॅट्समन होता त्या बॅट्समनला, मोठा माणूस होता तो, पॉलिटिकल तिथला नगरसेवक वगैरे होता, आणि तो जो बॅटिंग करत होता त्याला 8 लोक आली, आणि त्या 8 लोकांनी त्याला घेरला आणि वेगवेगळ्या शस्त्रांनी, चाकू, सुऱ्या, तलवारीने त्याला बेदम मारला, आणि तो तिथंच त्या क्रिकेटच्या ग्राउंडवरती त्याचा खून केला. अशी केस होती. आता या केसमध्ये पहिले 3 आरोपी जे होते त्या 3ही आरोपींचं नाव FIR मध्ये, आरोपी नंबर 1 हातामध्ये रॅम्बो सुरा, त्यांनी त्याच्या डोक्यात मारला. आरोपी नंबर 2 तलवार, पोटात मारला. आरोपी नंबर 3 कोयता, त्यांनी त्याच्या छातीवर मारला. असे सगळे स्पेसिफिक ओव्हरटॅक आणि वेपन आणि नावांसहित FIR. आता ही केस ज्यावेळेस आली त्या केसमध्ये असं निदर्शनास आलं की या केसमधले हे जे, आणि बाकी इतर 5 आरोपींना सुद्धा स्पेसिफिक ओव्हरटॅक दिलेलाच होता. आता ही केस आल्यानंतर असं लक्षात आलं त्यातला आरोपी नंबर 1, तो आता खूप मोठा नेता झाला त्या एरियातला, आरोपी नंबर 1 हा त्यावेळेस भुसावळला, म्हणजे बीडपासून 400 किलोमीटर अंतरावरती भुसावळला एका पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये 151च्या कारवाईमध्ये बंद होता. मग दुसऱ्याची तो थोडा जवळ होता, 20 किलोमीटर अंतरावर होता. असं ते थोडे होते, आणि तिघही फॉल्सली इम्प्लिकेट केलेले पहिलेच. आता कोर्टामध्ये साधी गोष्ट आहे, आलिबी सर, हे बघा, हे मी भुसावळला लॉकअपला, हे माझं कस्टडी सर्टिफिकेट म्हणजे अटक झालेली कारवाईचे डॉक्युमेंट्स, मी लॉकअपला होतो, लॉकअपचं रजिस्टर, बेल रिजेक्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत बेल रिजेक्ट. मग काय प्रॉसिक्युशनतर्फे युक्तिवाद की नाव आहे याचं, हाच माणूस आत होता, हे कशावर, ह्याच्या नावाने दुसरा कोणताही माणूस जाऊन बसू शकतो लॉकअपला, खून करायचा याला, तर त्यांनी प्लॅन केला असेल, याला दुसरा कोणीतरी त्या नावाने बसवला असेल. त्याच्यामुळे आता बघा, आलिबीचा डिफेन्स हा प्री ट्रायल स्टेजला घेता येत नाही, म्हणजे घ्यावा लागतो तुम्हाला, पण तो बेलला कन्सिडर करत नाही कोर्ट. कारण कोर्टाचं म्हणणं असं आहे की एखाद्याने जर फॉल्स एव्हिडन्स, फॉल्स डिफेन्स जर घेतला, फॉल्स डॉक्युमेंट्स बनवले, तर प्रॉसिक्युशनवरती अन्याय होणार आहे. हा आलिबीचा डिफेन्स हा ट्रायलच्या दरम्यान म्हणजे टेस्ट झाला पाहिजे, दोन्ही बाजूला त्याची तो सिद्ध करण्याची आणि दुसऱ्या बाजूला तो डिस्प्रूव्ह करण्याची संधी मिळाली पाहिजे, तोपर्यंत तो डिफेन्स घेता येत नाही. मग आता
मग त्या अशा केसमध्ये अलिबीचा डिफेन्स म्हणजे काय की घटना घडली त्यावेळेस तो व्यक्ती तिथे नाही हे तुम्हाला सिद्ध करता यायला पाहिजे. नुसतं एवढं सिद्ध करता येईल का, एवढं चालेल का, तर एवढं नसतं, एवढं चालत नाही. तर त्याच्या आणि घटनास्थळावरचं डिस्टन्स असं पाहिजे की त्याच्यामध्ये पूर्णपणे इम्प्रॉबेबल पाहिजे, तो तिथं पोचू शकणं इम्पॉसिबल पाहिजे. जर डिफिकल्ट असेल तरीसुद्धा तो डिफेन्स फेल होतो. आता त्याचं उदाहरण म्हणजे आपल्या मुळशी पॅटर्न पिक्चर पाहिला का तुम्ही, त्याच्यामधल्या त्या केसमधला जो एक मुख्य आरोपी होता, तो मर्डर ज्या वेळेस झाला तो मुख्य आरोपी त्या दिवशी त्यावेळी सकाळी 11:30 वाजता खून झालेला आहे. तो 10:30 वाजता मुंबई मंत्रालयामध्ये होता. त्याचा गेट पास, त्याची एंट्री, त्याचे व्हिडिओ, CCTV कॅमेरा सगळं असताना सुद्धा त्याचा अलिबीचा डिफेन्स मान्य केला नाही. याचं कारण असं आहे की त्यांनी सांगितलं की कॅमेऱ्याच्या टाईममध्ये फरक होता, त्याच्यामुळे तो डाऊटफुल झाला. आता तो सरकारी कॅमेरा आहे, त्याच्यावर आपला कंट्रोल नाही, पण तो कॅमेऱ्यामध्ये असतो बघा तुम्ही. आत्ता CCTVचे बरेच केसेस असतात, चालू वेळेपेक्षा 10 मिनटं पुढे, अर्धा तास पुढे, 2 तास मागे, असे ते कॅमेऱ्याचं टाईम सेट करण्यावर असतं. कॅमेऱ्याच्या टायमिंगमध्ये फरक होता. त्याची एंट्री जी केली होती त्याने ती 10:30ची एंट्री जरी असली तरी ती पहिलीच एंट्री असल्यामुळं कोर्टाने त्याला नकार दिला होता. आणि त्याच्यामध्ये असं झालेलं की त्यांची केस अशी होती की हा यामा गाडी जी असते त्या यामा गाडीचा तो सराईत रायडर होता आणि त्याचं रेकॉर्ड असं होतं की तो 1.5 तासामध्ये मुंबई ते पुण्याचं अंतर कापू शकायचं. हे त्यांनी त्याचंच फेसबुक आणि ह्याच्यावरचे त्याचे जे रेकॉर्ड होते त्यांनी आणून म्हटले हा 1.5 तासामध्ये मुंबई आणि पुण्याचं अंतर कापतो त्याच्या गाडीवरती. तर तो त्याही वेळेत आता खून करायचं ते 1च तासात कापला असेल, कुणाला माहिती असं आहे. तर म्हणजे त्याच्यामुळे असं पाहिजे की इम्प्रॉबेबल पाहिजे. आता एखादी गोष्ट आता ही होती, मी भुसावळची केस सांगितली, 450 किलोमीटर अंतर, त्याच्यामध्ये तुम्ही करूच शकत नाही. मग ती केस तो अलिबीचा डिफेन्स ग्राह्य धरूनच केस सोडली. आता हे डिफेन्स जे असतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे क्रिमिनल लॉचे 2 ॲस्पेक्ट आहेत लक्षात घ्या, कोणती केस प्रूव्ह करताना किंवा डिस्प्रूव्ह करताना. प्रॉसिक्युशनला त्यांची केस प्रूव्ह करण्यासाठी बियॉन्ड रिझनेबल डाऊट त्यांची केस प्रूव्ह करावी लागते. बघा, ऐकले का, बियॉन्ड रिझनेबल डाऊटचं प्रिन्सिपल. आणि ॲज अगेन्स्ट आरोपीला त्याचा डिफेन्स कसा प्रूव्ह करायला लागतो, तर आरोपीचा डिफेन्स हा प्रीपॉन्डरन्स ऑफ प्रॉबेबिलिटीजवरती कन्सिडर करावं लागतो. म्हणजे याचा थोडक्यात अर्थ काय आहे, या 2 टर्म्स आहेत. सिव्हिलमध्ये जे प्रॅक्टिस करत असतात त्यांना मग ही टर्म माहीत असणार आहे. प्रीपॉन्डरन्स ऑफ प्रॉबेबिलिटीज म्हणजे काय आणि बियॉन्ड रिझनेबल डाऊट म्हणजे काय. तर बियॉन्ड रिझनेबल डाऊटमध्ये प्रॉसिक्युशनला जे बर्डन आहे त्यांची केस सिद्ध करण्याचे, ते जे बर्डन आहे ते खूप स्ट्रिक्ट आहे. तुम्हाला ही मे बी ट्रू ते ऐकले ना तुम्ही, तर त्याच्यामध्ये हे प्रॉसिक्युशनला हे जे काय बर्डन आहे हे खूप सक्तरित्या साबित करावं लागतं. आणि आरोपीचा डिफेन्स हा प्रीपॉन्डरन्स ऑफ प्रॉबेबिलिटीजवरती. असं होऊ शकतं का, होऊ शकतं. असं घडलं असेल का, याचा डिफेन्स असा प्रॉबेबल आहे का, तर प्रॉबेबल आहे. तर अलिबीचा डिफेन्स सोडता बाकी जनरल एक्सेप्शनमधले जे काही डिफेन्सेस आहेत ते डिफेन्स हे प्रीपॉन्डरन्स ऑफ प्रॉबेबिलिटीजवरती तुम्हाला कोर्टाला कन्सिडर करता येतात आणि त्याच्यावरती आपल्याला केस आपल्या बाजूने त्याचा निकाल लागू शकतो. फक्त अलिबीचा डिफेन्स हा असा आहे, म्हणून हा अलिबीचा डिफेन्स जनरल एक्सेप्शनच्या चॅप्टरमध्ये दिलेला नाही, तो इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये दिलेला आहे. त्याच्यामुळे तो डिफेन्स ह्याच्यामध्ये येत नाही, त्यामुळे तो प्रीपॉन्डरन्स ऑफ प्रॉबेबिलिटीजवरती कन्सिडर केला जात नाही. अलिबीचा डिफेन्स फक्त तुम्हाला बियॉन्ड रिझनेबल डाऊट प्रूव्ह करावा लागतो, एवढा त्याच्यामधला फरक आहे. आता जर डिफेन्स बघितले, आता मिस्टेक ऑफ फॅक्ट आणि मिस्टेक ऑफ लॉ याच्याबद्दल मग अशी राहिलं की आता एक साधी गोष्ट आहे की मिस्टेक ऑफ फॅक्टवरती मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मिस्टेक ऑफ लॉ की 18 वर्षाच्या आतल्या मुलीचं रिलेशन ठेवले तर हे नाही, पण मिस्टेक ऑफ फॅक्ट काय की असे बघा एक रिसेंट जजमेंट पुण्यात मीच चालवली होती. त्याच्यामध्ये असं होतं, मुलगा आणि मुलीचं प्रेम प्रकरण होतं. त्या प्रेम प्रकरणामध्ये दोघं जण एकमेकांना चिठ्ठ्या पाठवायचे, पत्र पाठवायचे. तर त्या एका पत्रामध्ये त्या मुलाने तिला विचारलं तुझी जन्मतारीख काय आहे.
तिने चिठ्ठी लगेच पाठवली. ते मोबाईलचं त्यांच्याकडे हे नव्हतं किंवा काय त्यांना वेगळी आवड असेल. तिने लेखी चिठ्ठी पाठवली की तुला काय करायचं आहे. तो त्याने परत दुसरी चिठ्ठी पाठवली की मला तुझ्याशी लग्न करायचं. मग ती म्हणते की ते सरप्राईज आहे, तुला नंतर सांगेन. आता ह्या सगळ्या चिठ्ठ्या ह्या तपासादरम्यान जप्त झाल्या. तिला ह्यांनी पाठवलेल्या तिच्याकडनं त्यांनी आणून दिल्या आणि त्यांना ते जोडता नाही आलं. त्यावेळेस त्यांना लक्षात नाही आलं आणि ह्यांनी पाठवलेल्या चिठ्ठ्या ह्याच्याकडनं जप्त. मग ते जेव्हा केस आली कोर्टापुढे आणि मग ते पळून गेले तिकडं बऱ्याच गावोगावी फिरले. मग ती गरोदरही झाली वगैरे वगैरे सगळं झालं आणि मग आई वडिलांनी पकडून आणून केस केली. आता ह्याच्यामध्ये असं प्रेमामध्ये कोणी आधार कार्ड बघून प्रेम करणार नाही, पण ह्यांनी तेवढी काळजी घेतली होती की मला दाखव तुझं वय काय ते. असं तर ह्याने ती काळजी घेतली होती की तुझं वय काय मला सांग. आणि त्यांनी काळजी घेऊन सुद्धा तिने त्याला स्पष्टपणे नकार दिला होता. आणि मग आमचा डिफेन्स असा होता की तिने मला पूर्ण खात्री दिलेली की ती लग्नाच्या वयाची आहे आणि लग्न करण्यासाठीच पळून गेली. मग ते असा त्याच्यात एक मुद्दा सरकार पक्षातर्फे काढला. मग 35 रुपयाचं मंगळसूत्र कोण घेतं का लग्नाला. त्यांची केस होती, जत्रेत गेले आणि आम्ही मंगळसूत्र घेतलं. 35 रुपयाचं मंगळसूत्र म्हणले 35 रुपयाचं कधी मंगळसूत्र कोण घेतं का. पण सांगायचं तात्पर्य असं आहे की असा डिफेन्स हा कोणत्या केसमध्ये कसा घ्यायचा हे त्या केसच्या फॅक्ट्सनुसार होतं. एखादी केसला तुम्हाला दिसली, त्या केसलामध्ये एखादा डिफेन्स दिसला म्हणजेच तो आपल्याच केसला लागू होईल, ॲप्लिकेबल होईलच असं कधीही नसतं. एखादं तुम्हाला एखाद्या केसमध्ये राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्सवरती फाशीच्या आरोपीला निर्दोष केलेली केस दिसेल म्हणून आपण ब्लाइंडली तसं घेता येणार नाही. तेच आपल्याला आपलं स्किल डेव्हलप करावं लागतं. आपण त्याचेच अजून प्रयत्न करतो की ते स्किल डेव्हलप असं करायचं की असलेला लॉ आणि आपल्या फॅक्ट्स ह्याची सांगड कशी घालता येईल, ह्याचं जुळणी कशी करता येईल आणि मग त्याच्यानुसार आपल्याला आपला डिफेन्स घेता येईल आणि मग तो फ्लॉलेस डिफेन्स होईल. असं आता डिफेन्स घेताना आता बघा काही साहेब लोकांना जजेसला सवय असते की क्रॉस एक्झामिनेशनला आता आमच्या बाबतीतही अनेक वेळा घडले. आमच्या आठवडे सर आमचे त्याचे आय विटनेस आहे. आम्ही एखादा प्रश्न विचारला जजला, विटनेसला, की तिकडून जज लगेच डोळे मोठे करा. असं विचारायचं का तुम्हाला, कळतं का अर्थ तुम्हाला, कळतोय ना सर, मग विचारायचे का. नाही, आपण नाही विचारत आम्ही. मग म्हणजे तुमचे जो डिफेन्स तुम्ही ठरवलाय, तुम्हाला वाटतं अरे नाही साहेब आपल्याला सांगतोय आपलं चुकतंय काहीतरी, नको आपण मागे सरकायला पाहिजे. आता असे सुद्धा प्रसंग येतात. तर त्यासाठी आपला डिफेन्स जो असतो तो आपल्याला पूर्ण पक्का पाहिजे. कुणी काहीही बोललं तर आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. तो तडीस नेण्याची तुमच्यामध्ये ताकद पाहिजे. तुम्हाला तुमचे सगळे रिझनिंग पाहिजे. मल्टिपल डिफेन्स घेता येतात का, तर 100% घेता येतात. फक्त मल्टिपल डिफेन्स घेताना ते सेल्फ कॉन्ट्रडिक्टरी असू नये असा डिफेन्स घ्यावा लागेल. आता जर तुम्ही म्हणताय की मला अलिबीचा डिफेन्स आहे, मी इथं नाही आहे, मी 500 किलोमीटर दूर आहे आणि त्याच वेळी तुम्ही राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स घेताय की नाही तो मला मारायला लागला म्हणून मी त्याला मारलं, तर हे इलॉजिकल असं. म्हणजे त्यामुळे लॉ म्हणजे काय फार अशा काय कायद्याच्या तरतुदी फार केस लॉ नाही आहे. आपल्याला सामान्य बुद्धिमत्तेच्या माणसाला पचनी पडेल असा तुम्हाला डिफेन्स घ्यावा लागतो. साधी गोष्ट आहे की सामान्य बुद्धिमत्तेचा म्हणजे मॅन ऑफ ऑर्डिनरी प्रुडन्स हा जो कायद्यामधली जी कॉन्सेप्ट आहे, तर सामान्य बुद्धिमत्ता म्हणजे त्याच्यासाठी IAS अधिकारी नको, कोणी एकदम फार मोठा कोणी एक्सपर्ट नको, फार IQ हाय असलेला माणूस नको. सामान्य तुम्ही आणि आम्ही जसे विचार करतो, हा ऑर्डिनरी प्रुडन्स असलेला व्यक्ती जसा विचार करतो त्या व्यक्तीला पचनी पडेल असा तुम्हाला डिफेन्स पाहिजे घ्यायला लागेल. तर तो मल्टिपल डिफेन्स सुद्धा अवेलेबल असतात. मल्टिपल डिफेन्स घेताना फक्त काळजी याचीच घ्यायला लागते की मल्टिपल डिफेन्स घेताना आपण आपल्याला स्वतःच्या डिफेन्सला कॉन्ट्रडिक्ट तर करत नाही आहे ना, हे आपल्याला पहिल्यांदा खात्री घ्यावी लागते. आता बघा, आत्ता एक गाजलेली आत्ता नवीन एक जजमेंट आलेलं आहे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं. त्या जजमेंटमध्ये सजेशनला किती महत्त्व दिलेले. आता वाचलं का खळदे म्हणून एक जजमेंट आले बघा. तुम्ही आत्ता नुसतं टाकलं ना गुगलवरती
की इम्पॉर्टन्स ऑफ सजेशन्स इन क्रिमिनल ट्रायल, तर तुम्हाला ते जजमेंट येतं, लाईव्ह लॉनी पण रिपोर्ट केलेलं. तर ती पुण्यातली केस होती. तर केस अशी होती बघा, आणि आता लॉ कसा गेला ते बघा. केस अशी होती, शॉर्टमध्ये सांगतो, आपलं वेळ 1-2 मिनिटात सांगा. केस अशी होती की आम्ही चौघं इकडे उभे होतो, समोरून 7-8 आरोपी आले. त्यांनी आल्या आल्या माझ्या डोक्यामध्ये जोरात कोयता मारला, मी खाली पडलो. मग ते ह्यांच्या मागे माझा भाऊ होता, त्यांच्या मागे लागले. माझा भाऊ सरळ पुढे पळत गेला. मग 8 लोकांनी त्याला घेरला आणि त्याचा खून केला. अशी केस. आता चार्जशीट आली, सगळं आलं. सगळं बघितल्यानंतर जो पहिला फिर्यादी जो होता, तो जो सांगत होता की आल्या आल्या हे आरोपी आले, त्यांनी माझ्या इथं वार केला आणि माझं डोकं फुटलं. तर अख्ख्या चार्जशीटमध्ये त्याच्या इंजुरी सर्टिफिकेटबद्दल कुठलाच उल्लेख नाही. इंजुरी सर्टिफिकेटच नाही, रेकॉर्डलाच नाही. मग आरोपींना तपास केला, अरे बाबा काय केलं तुम्ही, ह्याला मारले का, म्हणजे होता का हा? आरोपी म्हणले सर हा 100% नव्हता, तो होता जो डिसिज्ड होता, आम्ही त्यालाच मारायला गेलो, तो एकटाच होता, हे सगळे खोटे विटनेस आहे. आता डिफेन्स घेतला, जुनी केस आहे, त्यावेळेसच्या वकिलांनी डिफेन्स घेतला की मग त्याला क्रॉसमध्ये एक्झॅजरेशन आपण करतो बघा, की काय झालं, कसं झालं, मग असं जरा विटनेस कसं खोटारडा आहे हे दाखवण्यासाठी थोडं त्याला एक्झॅजरेशनमध्ये न्यायला. मग त्यांनी विचारलं त्याला पहिला प्रश्न की ही गाडी 8 आरोपी 4 गाड्यांवरनं उतरले. हो उतरले. आल्या आल्या तुझ्या डोक्यात जोरात कोयता मारला. हो खूप जोरात कोयता मारला. लागला तुला? हो लागला. मग रक्त वगैरे, चिळकांड्या उडाल्या, एकदम प्रोफ्यूज ब्लिडिंग, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. बरं, मग तुझे कपडे भरले? हो भरले. तू पडला खाली? हो. मग धारेच्या बाजूने मारलं तुला? हो एकदम धारदार कोयता होता, त्याच बाजूने मारला. बरं, असं अशी क्रॉस झाली. आणि मग अल्टिमेटली सजेशन असं आलं की त्याचं इंजुरी सर्टिफिकेट नाही. आयोला विचारलं, तुम्हाला ह्याला जखमी आहे, तुमच्या फिर्यादीत लिहिलं आहे, ह्याचं इंजुरी कुठे आहे, ह्याचं सर्टिफिकेट कुठे आहे, ह्याला दवाखान्यात पाठवलं का, तुम्ही काय केलं ह्याच्याबद्दल? आयोला उत्तर देता आलं नाही. आणि ती अशी केस झाली. आता ह्या केसमध्ये अल्टिमेटली कन्व्हिक्शन झालं सगळ्यांना. इथं झालं तर आता सुप्रीम कोर्टामध्ये ते गेले. सुप्रीम कोर्टाने असं जस्टिस पार्टीवाल्यांचं जजमेंट आहे, त्यांनी असं हे केलं की फॉरगेट अबाउट हिज इंजुरीज. वेनेवर यू पुट सच काइंड ऑफ सजेशन्स, तुम्ही ज्यावेळेस असे सजेशन दिले की तो तिथं होता, त्याचा प्रेझेन्स तुम्ही मान्य केला, तुम्ही तिथं गेला, तुमचा स्वतःचा प्रेझेन्स तुम्ही मान्य केला, तुम्ही त्याला मारलं, त्याचा प्रेझेन्स तुम्ही मान्य केला. आता एक्झॅजरेशन फक्त कुठपर्यंत आहे, त्याला लागलं नसेल, रक्त आलं नसेल, तिथपर्यंतच आहे. त्याच्याने काय तुमचं, आता तुम्ही मान्य केलं ना प्रेझेन्स तुमचा, तुम्ही आले ना तिथं, तुम्ही त्याला मारले हे मान्य करताय असं. म्हणजे आता ते पेनफुल आहे जजमेंट, क्लेशदायी आहे. जे क्रिमिनलला प्रॅक्टिस करतात त्यांना तर त्याचा खूप आहे. आता पण ते आहे, तो आपल्याला तो लॉ फॉलो करणं आहे. तर त्याही अशाही जजमेंट्स असतात की असे जजमेंट्स, अनेक जजमेंट्स. आता बघा मध्ये एक जजमेंटचा ट्रेंड आला होता, त्याच्यामध्ये 19 पैकी 18 विटनेसेस होस्टाईल डिक्लेअर केले, तरी सुद्धा शिक्षा दिली. 19 पैकी 18 सगळे होस्टाईल. वडिलांनीच मुलाचा खून केला होता, सगळे होस्टाईल, डॉक्टर सहित सगळे होस्टाईल, आणि तरी सुद्धा त्यांना शिक्षा दिली. बघा तुम्ही, आता तो ट्रेंड आला. आता हे सरकार पक्षातर्फे ब्लाइंडली ते जजमेंट घेऊन येतात. हे बघा, हे जजमेंट सगळे होस्टाईल येऊन सुद्धा शिक्षा दिली. हो बरोबर आहे, असा लॉ आहे. त्याच्यामध्ये केस काय ते बघा. त्या आरोपीने होस्टाईल असून त्याला डिफेन्स नीट घेता आला नाही. पुअर डिफेन्सचं उदाहरण बघा. केस काय, घरामध्ये माझी वृद्ध पॅरालिसिस झालेली आई, तो आरोपी आणि त्याचा मुलगा दारुडा, असे तिघच राहायचे. मुलगा दारू पिऊन रोज त्रास द्यायचा, मारायचा, म्हणून वडिलांचं डोकं फिरलं. वडिलांनी घेतली घरातले हत्यार, त्या मुलाला मारलं, तो मेला. आणि 3 तासांनी त्यांनी, कुणालाच नाही कळवलं, 3 तासांनी दूधवाला आला घरी. दूधवाला आला, बेल वाजवली, त्यांनी दार उघडलं नाही. मग त्याला काहीतरी वाटलं की अरे हे दार तर रोज उघडतात, काय यांना काय झालं का, म्हणून त्यांनी शेजारी तपास केला. मग शेजाऱ्यांकडनं कळलं नाही ते घरातच आहे. मग तो दार उघडत नाही म्हणून यांनी दार तोडलं शेजाऱ्यांनी. तर घरामध्ये डेड बॉडी, वडील आणि आई तिथं सापडली. आता म्हणजे त्याची वृद्ध आहे. मग आता ह्यांनी विटनेसला होस्टाईल करताना सुद्धा
होस्टाईल विटनेसकडनं सुद्धा काय एव्हिडन्स रेकॉर्डवरती आणला पाहिजे ह्याला सुद्धा महत्त्व आहे. आता 106चं प्रिझम्पशन येईल, तुमच्या कस्टडीमध्ये मुलगा आहे, तुमच्या घरात मुलगा आहे, तिथं तो वारलेला आहे, त्याला तुमच्या वृद्ध आईने तर मारलं नाही, तिला तर पॅरालिसिस झाला आहे, ती झोपलेली आहे, मग ती आणि तू ह्या दोघांच्या शिवाय तिसरं कोण नाही आहे घरामध्ये, मग ह्याला मारलं कुणी? मग हे एक्सप्लेनेशन द्यायला ते असफल ठरले म्हणून त्याला शिक्षा झालेली आहे. म्हणजे डिफेन्स घेताना सुद्धा किती महत्त्व आहे, किती त्याला आपल्याला असं वाटतं की एखादा विटनेस असं आपल्याला बघा तुम्ही आरोपी येऊन सांगतात सर केस पूर्ण मॅनेज आहे, तुम्हाला काय नाही, हॉस्टाईल आहे पूर्ण, आम्ही त्यांच्याशी म्हटलं आम्ही मिटून घेतले, बसलेत ते आमच्याबरोबर आणि केस पूर्ण हॉस्टाईल आहे. असं असताना सुद्धा डिफेन्स घेताना टेक्निकल एव्हिडन्स काय आहे, स्टॅट्युटरी लॉ काय आहे, याच्यामध्ये असे प्रिझम्पशन्स आहेत का, अशा प्रकारचं कुठलंही बार आहे का, ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला ह्याचा विचार करणं अगोदर गरजेचं आहे. त्याच्यामुळे केस आली की केसमध्ये सोपी पद्धत तुम्हाला सांगतो. आपल्या विरुद्ध मटेरियल काय आहे ते सगळं तुम्ही एका पानावरती लिहून काढा. आय विटनेस आहे, रिकव्हरी आहे, सायंटिफिक एव्हिडन्स अगेन्स्ट आहे, CDR आहे, कॅमेरा आहे. आता ॲज अगेन्स्ट इट आपल्याला तुमच्या विरुद्ध CCTVचा एव्हिडन्स आहे. आता ह्याच्या अगेन्स्ट तुम्हाला बचावासाठी काय काय आहे, मग एक डिफेन्स तुम्ही तपासून बघा. तुमच्याच डिफेन्सला तुम्ही प्रॉसिक्युटरच्या शूजमध्ये जा, तो डिफेन्स चाचपडून पहा की मी हा डिफेन्स घेतल्यानंतर सरकारी वकील जो माझ्यापेक्षा नक्कीच हुशार आहे ते कसा ह्या डिफेन्सला खोटं पाडण्याचा प्रयत्न करणार आहेत, हे तुम्ही ह्याचा आधी विचार करायचा आणि मगच आपला डिफेन्स ठरवायचा. आणि एकदा डिफेन्स घेतला, आता बऱ्याच वेळा बघा एक पद्धत सांगतो फक्त की डिफेन्स घेतला तर शक्यतो त्या डिफेन्सला तुम्ही स्टिक राहायला पाहिजे, परंतु क्रॉस एक आमच्याकडे मित्र आहेत आमचे, त्यांची अशी सवय होती, आता त्यांनी बंद केली प्रॅक्टिस, त्यांची सवय अशी होती ते पूर्ण क्रॉस एक्झामिनेशन घरनं लिहून आणायचे, पूर्ण असे 200 पानी वही घेऊन यायचे, त्याच्यामध्ये प्रत्येक विटनेसचे एक प्रश्न लिहून आणलेले असायचे आणि तो विटनेस काही बोललो ते प्रश्न पूर्ण विचारणंच गरजेचं असं होतं. आता ते आले, तो विटनेस खरोखर म्हणजे तो खरं बोलला, तो जे त्यांच्या स्टेटमेंटमध्ये होतं त्यानुसार तो काहीच बोलला नाही, त्याने वेगळी स्टोरी सांगितली कोर्टात. पण आता ह्यांची तयारी काय, जे रात्री आपण लिहिलेलं आहे ते जाऊन उद्या विचारायचं, एकदम मस्त प्रश्न काय, मग ते प्रश्न ते विचारायला लागले. ते जज म्हणतात अहो साहेब त्यांनी हे सांगितलं का, तुम्ही ऐकताय का? नाही मग सांगितलं म्हणजे काय आहे ना जबाब, मी आहे सांगतोय ना मी. नाही असंही नाही करायचं. आपला डिफेन्स जो घेतलेला आहे ठरवलेला आहे त्याच्यानुसार तुम्ही त्याला स्टिक राहणं गरजेचं आहे, परंतु त्याच वेळी आयत्या वेळी जे काही परिस्थितीमध्ये बदल होतो, आयत्या वेळी जे काही तुम्हाला अचानक डेव्हलपमेंट येते, अचानक एखादा मुद्दा विटनेसकडनं सांगायचा राहून जातो, एखादा मुद्दा तो जास्त सांगतो, त्याच्याने केसला वेगळं वळण मिळू शकतं, त्या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष देणं हे गरजेचं आहे. त्यामुळे डिफेन्स कसा घ्यायचा, आता हा असं म्हणजे असे मी तुम्हाला किस्से जर सांगायला गेलो तर खूप म्हणजे त्याला 2 दिवस लागतील, पण आता ह्या अल्प वेळेमध्ये मी तुम्हाला जेवढं काय महत्त्वाचं सांगता आलं ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यात आता जर तुम्ही हे बघितलं मग अशी मी जे तुम्हाला सांगितलं, आता हे जे काही डिफेन्स जे असतात ह्या डिफेन्स म्हणून त्यासाठी सांगायचं की डिफेन्स घेताना तुम्हाला फक्त आणि फक्त कॉमन सेन्सचाच वापर आहे. इम्प्रॉबेबल असं काहीतरी फार काहीतरी, आता एक आमच्या एका केसमध्ये चालू आहे, आपल्या इकडचे पण एक सहकारी आहेत आमच्या त्या केसमध्ये, त्यांनी डिफेन्स असा घेतला, केस अशी एक मारुती कार त्यांनी एक आडवी लावली, सुमो गाडी, तुम्हाला मी दाखवतो आत्ता आहे माझ्या याच्यात, डिफेन्स मारुती कार चालली आहे, आरोपींनी त्याला सुमोतनं 8-10 आरोपी आले, त्यांनी आडवी लावली, त्याला काढून त्याला ते नगराध्यक्ष होते एका मोठ्या याचे, त्या नगराध्यक्षाला मारलं, त्याचं डोकं तोड बिंड सगळं चेंदामेंदा करून तो मेला. त्याला वाचवायला जे गाडीचे मारुतीमध्ये 4 लोक होते त्यांना सुद्धा मारलं, त्यांची डोके ते 4घी गंभीर जखमी, अशी केस. आता डिफेन्स आरोपींचा साऊथ इंडियन
पिक्चरचा पगडा त्यांच्यावरती. म्हटले आमचं असं म्हणणं आहे, सजेशन आमचं असं म्हणणं आहे की तुमच्या गाडीमध्ये हत्यारं होती, तुम्ही त्या एरियातले गुंडे आहात म्हणून तुम्ही गाडीमध्ये हत्यारं ठेवली होती. ती हत्यारं घेऊन तुम्ही जात असताना तुमच्या मागे पोलीस लागले. मग पोलिसांपासून वाचवण्यासाठी तुम्ही गाडी जोरात चालवायला लागली. मग गाडी जोरात चालवत असताना तुमची गाडी अचानक एका विजेच्या खांबाला धडकली आणि मग त्यातनं दारं उघडली, तुम्ही चौघं बाहेर पडले आणि तुमची हत्यारं तुम्हाला लागली. बघा, ते त्यांनी तो डिफेन्स घेतला. सरकारी वकील साहेब आणि सगळेच जे हसले, ते हसणं आरोपींनी कॅच केलं म्हणून ते वकील बाहेर गेले आणि त्याच्यात आता मी आलो. आता काय करणार, आता जे आले ते तर काय जाता येत नाही, पण आहे असे. म्हणून असं होऊ नये आपल्या बाबतीत. त्यामुळं इम्प्रॉबेबल असं होईल का कधी की तुम्ही गेले आणि तुमची हत्यार, आता त्याचे डोकीचे 2 तुकडे झाले, 2 डोक्याचे 2 भाग झाले, त्याचं हत्यार असं कितीही जोरात पडलं त्याच्या अंगावर काय 30-40 जखमा येतील का असं. म्हणजे त्यामुळं फक्त कॉमन सेन्सला धरून हा डिफेन्स आपल्याला घेता आला पाहिजे. तर मी आपले अध्यक्ष सरांचे आणि आमचे सगळे सहकाऱ्यांचे मी आभार मानतो. मला आपण संधी दिली, इथे बोलवलं आणि शांतपणे माझं सगळं ऐकून घेतलं, याच्याबद्दल मी आपले आभार मानतो. म्हणजे अतिशय अप्रतिम लेक्चर सरांनी दिलं. खरं मी जर ह्या लेक्चरला मला असं स्ट्रिक्टली वाटलं इथले 2 न्यायाधीश स्ट्रिक्टली तारून बसवायला पाहिजे. जेव्हा त्यांनी असं सांगितलं की डिफेन्सला म्हणजे जवळ प्रोसिक्युशनला स्ट्रिक्टली बियॉन्ड रिजनेबल डाऊट प्रूव्ह करायला पाहिजे. मग ते आता ह्यांना माहितीच नाही. त्याच्यामध्ये मला फक्त आपल्याला असं विचारायचं होतं की 29चं प्रिझम्पशन आहे की जे बाबा पोस्कोसाठी, त्याविषयी काय सांगता येईल का? कारण त्याचं खूप आम्हाला हे प्रिझम्पशन जे आहे ना, हे पॉस्कोमध्येच नाही. अशा प्रकारचं प्रिझम्पशन हे ऑलरेडी अनेक कायद्यांमध्ये याच्या अगोदर पण आहे. NDPS ॲक्टमध्ये आहे, 138च्या ॲक्टमध्ये आहे, होल्डर इन ड्यू कोर्सचं. तर हे प्रिझम्पशन आहे. आता हे प्रिझम्पशन थोडंसं कॉन्स्टिट्यूशनचा जो आहे, प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स जो कॉन्स्टिट्यूशनल प्रिन्सिपल जे आहे त्याच्या अगेन्स्ट आहे, नो डाऊट अबाउट इट. परंतु त्याच्यासाठी बघा, तुम्हाला एक वाक्य आहे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं की इक्वॅलिटी, तर त्याच्याबद्दल आहे. तर मोकाचा जो कायदा आहे त्याची कॉन्स्टिट्यूशनल व्हॅलिडिटी जेव्हा सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाली होती भरत शहाच्या जजमेंटमध्ये, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने एक वाक्य वापरलेलं आहे की इक्वल्स टू बी ट्रीटेड इक्वली अँड अनइक्वल्स अनइक्वली. तर या संज्ञेवरती हे चाललं. म्हणजे हा हार्श आहे. कॉन्स्टिट्यूशन एकीकडे आहे, कोणताही कायदा कॉन्स्टिट्यूशनला सुपरसीड करणारा नको, ओव्हरराईड करणारा नको, हे सगळं मान्य आहे. हे कुणासाठी? जे इक्वल आहेत त्यांच्यासाठी. अनइक्वल लोक जे आहेत त्यांच्यासाठी काय, म्हणजे काय, मोका कुणाला लावतात? ज्याच्यावरती खूप केसेस आहेत, जो समाजाला डोकेदुखी झालेला आहे त्याला. पॉस्को कायदा का आणला? तर जे लहान लेकरांवरती अत्याचार होत होते त्याच्यावरती आळा बसावा, त्याला लोकांना जरब बसावी, ह्याच्यासाठी आणले. लहान मुलांवर अत्याचार करणारा हा अनइक्वली, देअरफॉर ही शुड बी ट्रीटेड अनइक्वली, अशी त्याच्या मागची ॲनॉलॉजी. त्याच्यामुळं तो प्रिझम्पशन आहे. प्रिझम्पशन असलं तरी घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही आहे. हे प्रिझम्पशन, अशा प्रकारचे प्रिझम्पशन बघा तुम्ही, जर ह्याच्याबद्दल आत्ता अजून पॉस्कोमध्ये तसे जजमेंट्स आलेले नाही आहेत, पण 138च्या जर रिलेटेड तुम्ही जजमेंट काढले तर असं आहे. त्याचा एक जजमेंटचा मुख्य सारांश असा आहे की जरी प्रिझम्पशन असलं, दॅट डज नॉट ॲब्सॉल्व प्रॉसिक्युशन फ्रॉम प्रूव्हिंग देअर केस बियॉन्ड रिजनेबल डाऊट. म्हणजे प्रॉसिक्युशननी जर त्यांची केस पूर्णपणे सिद्ध केली तर ते प्रिझम्पशन लागू होणार आहे. जर त्यांनाच केस सिद्ध करायला अपयश आलं, असं जर झालं, प्रॉसिक्युशननी केस सिद्ध नाही केली आणि प्रिझम्पशन आहे म्हणून मला मग प्रत्येक केस शिक्षा होईल, असं प्रिझम्पशन आलं तर एकही केस सुटणार नाही. त्याच्यामुळं त्या प्रिझम्पशनला फार काही त्याचा भाव करणं नाही आहे. कोर्टसुद्धा शक्यतो करत नाही, करू नये असं आहे, करू नये असं आहे. मग आहे, पण म्हणजे आता बॅलिस्टिक एक्सपर्टचे रिपोर्ट असतात काही केस, त्याच्या बाबतीत काहीतरी बॅलिस्टिक एक्सपर्टचं म्हणजे आता ते तर 291 पासूनचे जे सेक्शन आहे, बॅलिस्टिक एक्सपर्ट किंवा सायंटिफिक एक्सपर्टचे जे काही रिपोर्ट्स आहेत
त्याचे कॅटेगरीज आहेत. कोणते रिपोर्ट डायरेक्टली काही काही रिपोर्ट जे CA रिपोर्ट असतात ते डायरेक्टली तुम्हाला पुराव्यामध्ये वाचता येतात, त्याचा एक्सपर्ट न तपासता. बॅलिस्टिकचा सुद्धा रिपोर्ट त्या कॅटेगरीमध्ये येतो जर तो एक्सपर्ट जो त्या लिस्टमध्ये दिलेल्या एक्सपर्टनी दिलेला असेल तर. बॅलिस्टिक एक्सपर्टचा आता तो खूप वास्ट फील्ड आहे. बॅलिस्टिकचा उपयोग म्हणजे तुम्हाला एका ओळीत सांगतो की वापरलेलं बंदूक वाहन म्हणजे वापरलेलं जे वेपन आहे ते वेपन आणि विक्टिमला झालेली इंजुरी ह्याच्याशी कोरिलेशन करता येईल. मग ते वेपन जर आरोपीकडनं सापडलं तर आरोपीकडनं मिळालेली बंदूक, मैताच्या शरीरात मिळालेली गोळी आणि जागेवरती पडलेली पुंगळी हे मॅच जर झालं तर ते ऑथरशिप ऑफ क्राईम ही सिद्ध करण्यासाठी बॅलिस्टिकचा एव्हिडन्सचा उपयोग होतो. असं आहे. त्याच्यासाठी आता ते त्याच्यासाठी आता आमचं झालं आर्मी लॉ कॉलेजला तुषिक सरांनी आपल्याला खूप महत्त्वाचं मोलाचं असं मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानते. आणि आपण सर्वांनी इथं उपस्थित राहून ते शांतपणे ऐकून घेतलं त्याच्याबद्दल सर्वांचे